गुड मॉर्निंग मित्रांनो. तर खरंच खूप दिवसानंतर परत व्लॉग करतोय. कारण मध्ये चॅनल आपला हॅक झाला होता, तो काल रिकवर वगैरे झालाय आणि आज सकाळी सकाळी आवरून चाललोय नगरला. कारण आपला एक इव्हेंट आहे, इव्हेंटचं शूट वगैरे आहे, तेच करण्यासाठी चाललोय. इकडे बघू शकता सगळं शूटिंगचं मटेरियल वगैरे ठेवलंय सगळं रेडी करून. आणि आता सकाळी 6 वाजलेत, 10 वाजेपर्यंत नगरमध्ये पोहोचायचे. बाकीची तयारी वगैरे आहे. त्यानंतर 4 वाजता इव्हेंट चालू होणार आहे. 4 ते 6 7च्या दरम्यानपर्यंत इव्हेंट असणार आहे आणि परत वन डे रिटर्न यायचे. चला तर मग आजचा दिवस फुल एन्जॉय करूयात. आज काय काय घडते, काय काय नाही, हे सगळं तुम्हाला मी माझ्या ब्लॉगद्वारे सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला आता सगळा पसार भरून आपण चाललोय नगरकडे. खरं तर आपली गाडी नाही आहे म्हणून भावाची गाडी घेतली आणि नगरच्या दिशेने निघालोय. कारण आपल्या गाडीचा जो काय ॲक्सिडेंट झाला आहे ते रिकवर करण्यासाठी, इन्शुरन्स करण्यासाठी ती गाडी नगरमध्येच आहे. तर आज म्हटलं गाडीही बघून होईल आणि मग सगळेच इव्हेंटचं काम देखील होईल म्हणून मग नगरच्या दिशेने निघालो. आणि हे बघा इथंच सुप्यामध्ये आलो चहा प्यायला. कारण वेळ झाला होता, सकाळी लवकर निघालो होतो. मग 8:30पर्यंत सुप्यामध्ये पोहोचलो आणि म्हटलं मस्तपैकी चहा वगैरे घेऊयात आणि इकडे मित्र आहे त्याला पण भेटूयात म्हणून मग चहा वगैरे घेतला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. म्हटलं पुढं उशीर नको म्हणून मग नगरपर्यंत आलो. नगरमध्ये पोहोचलो, मग गाडी वगैरे लावली आणि शेवटी लोकेशनचे इथे पोहोचले. बघा हाच तो ऊर्जा गुरुकुल, इथेच आपला इव्हेंट आहे. इथे याच्यामध्ये एक हॉल आहे, त्याच्यामध्ये इव्हेंट आहे. म्हणून मग गाडी वगैरे पार्क केली, सगळं मटेरियल वगैरे काढलं आणि म्हटलं चला बघू पहिलं हॉल तर बघून घेऊयात. खरं तर खूप मस्त हॉल होता, छोटा हॉल होता पण एकदम मस्तपैकी साऊंड प्रूफिंग वगैरे सगळी सिस्टीम वगैरे व्यवस्थित होती. मग म्हटलं आपण वरतून एकदा बघूयात की कसं काय आपलं इव्हेंट कसा असणार आहे काय. मग ते सगळं बघितलं, मग त्यांच्यासोबत चर्चा वगैरे केली. खरं तर वडील देखील माझ्यासोबत आले होते, मग त्यांनीच हे शूट वगैरे घेतले, त्याच्यामुळे सगळे फ्रेम इकडं तिकडं झाली. वडील म्हणतात की चला आता मला तरी काय काम आहे घरी, मग येतात माझ्यासोबत म्हणून मग त्यांना वगैरे घेऊन गेलो होतो. मग ते तिथले जे ऑडिटोरियमचे होते त्यांना म्हटलं मग कसं काय प्लॅनिंग आहे काय आहे. मग ते म्हटलं तुम्ही सांगा तसं आपण करूयात म्हणून मग त्यांच्याशी डिस्कस वगैरे केलं. मग इकडे एक पॉईंट सेल्फी पॉईंट करायचा होता आणि तिथेच बाईट घ्यायला करायचं होतं म्हणून मग त्यांच्याकडून वेगवेगळ्या लोकेशन वगैरे बघत होतो. मग ही लोकेशन फायनल केली आणि मग आतमध्ये देखील कसं काय पाहिजे सगळं प्लॅनिंग करून सगळं डिस्कस करून शेवटी फायनल केलं. आणि म्हटलं चला आता तयारीला लागूयात म्हणून मग ते म्हटलं की तुमचं कसं असणार आहे स्टेज वगैरे काय ते सांगा, त्यानुसार लाईट वगैरे अरेंज करू. मग त्यानुसार ते सगळे अरेंज करायला त्यांनी चालू केलं. खरं तर इव्हेंटची ऑलमोस्ट जबाबदारी माझ्याकडेच होती म्हणून मग बॅनर वगैरे आला का नाही ते पण एकदा पाहिलं, बाहेर आले होते. मग त्यांचं ते लावालावीचं काम चालू होतं. मग आतमध्ये आल्यानंतर ते म्हटलं की मिक्सर आहे आपल्याकडे पण ऑपरेटर नाही, मग तुम्हाला जमेल का. पण योगायोगाने आपण आपला मित्र आहे त्याने जे काय आपल्याला त्याच्याकडून थोडंफार माहिती होतं मग ते शिकलो होतं. मग त्याच्यानुसार ते मिक्सर चालवायला शिकलो. ऑडिटोरियमची अख्खी साऊंड सिस्टीम कसं काय ऑपरेट होते काय होते ते थोडंफार माहिती होतं. पण म्हटलं ठीक आहे चला करू, प्रयत्न करायला हरकत नाही म्हणून मग थोडा प्रयत्न वगैरे केला आणि मग त्यानुसार सगळं करायला घेतलं. पण आपलं मेन काम होतं फोटो व्हिडिओचं, कारण हे काय आता आहे पण आपल्या जर क्लिप्स उद्या जर त्यांना भेटल्या नाही तर काय करतील, म्हणून त्याच्यामुळे म्हटलं आपलं मेन कामाकडे लक्ष देऊयात. म्हणून मग बाहेरचं सेल्फी पॉईंट आणि बाईट घ्यायचं सेक्शन रेडी करून घेतला. मग त्यांना म्हटलं फ्लेक्स वगैरे घ्या लावून. मग आतमध्ये आले आणि मग त्यांनी फ्लेक्स वगैरे लावायला घेतला. खरं तर खूप मोठा फ्लेक्स होता, ते फ्रेम वगैरे काय बसत नव्हतं, खूप इश्यू आले. पण फायनली कसं तरी करून त्यांनी फ्लेक्स वगैरे आतमध्ये लावला आणि ते म्हटलं चला साऊंड चेक करूया. साईबाबांच्या या पावन भूमीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोप साऊंड चेक वगैरे घेतला आणि म्हटलं चला आता मागे काय चाललंय बघूयात. स्टेजच्या मागे मग ट्रॉफी वगैरे असे पडलेले होते, मग ते सगळं नीट करणं हे करणं सगळं त्यांना प्लॅनिंग वगैरे सांगितलं आणि केलं. आणि 4 वाजता कार्यक्रम सुरू होणार होता आणि 5 वाजले तरी काही नाही, आणखीन साऊंड चेक वगैरे चालू होता. आणि म्हटलं मला फोटो काढायचे तर आपल्याला जमणार नाही, एवढं सगळं कसं मॅनेज करणार, म्हणून मग पंकजला वगैरे बोलून घेतलं होतं. त्यांना बोलवलं आणि मग शेवटी 5:15च्या दरम्यान कार्यक्रम चालू झाला. मग राणीताई लंके कार्यक्रमाच्या गेस्ट होत्या त्या आल्या आणि मग त्यांचं स्वागत वगैरे केलं. मग माझं शूटचं काम चालू झालं आणि पंकज आल्यामुळं माझं म्युझिकचं जे काम होतं ऑपरेटिंगचं ते त्याला सांगितलं, त्याने ते केलं. आणि कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली, कारण आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कारात होतो त्याच्यामुळं महाराष्ट्र रिलेटेड एक सॉन्ग पाहिजे म्हणून मग महाराष्ट्र गीताने आपली त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मग दीप प्रज्वलन वगैरे सगळं इकडे कार्यक्रम चालू होता. तेवढ्यात मग तिथले CPचे होते संतोष खाडे सर, ते आले, त्यांचं स्वागत वगैरे केलं आणि त्यांनी जे काय भाषण केले ते तुम्ही नक्की ऐका, खूप मोटिवेट व्हाल. जोपर्यंत माझा रिझल्ट डिव्हाइस म्हणून आला नव्हता तोपर्यंत ऊसतोडीचं काम करत होते. सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर या कारखान्यावरती ते ऊस तोडत होते. त्यामुळं एक ऊसतोड कामगाराचा पोरगा, मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं की माझ्या आयुष्यात मी आईवडिलांसोबत दिवाळी ही वयाच्या 26व्या वर्षी साजरी केली. कारण तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल माझं बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट हे मूळ गाव. बीड जिल्ह्यातील बरेचसे लोक ऊसतोडीसाठी जातात
आणि मग ऊस तोडीसाठी जाताना साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऊसाचा हंगाम सुरू होतो आणि मार्च एप्रिलमध्ये वापस येतात. त्यामुळं हे बिनबापाचे पोरं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आईवडील टाकून गेल्यानंतर डायरेक्ट मार्च एप्रिलमध्ये वापस येतात आणि त्याच वातावरणात वाढलेलो मी आई वडिलाशिवाय 6-6 महिने घरी राहणं आणि त्यातून अभ्यास करत करत पुढे जाणं, कोणाचाही सपोर्ट नसताना आणि आई वडिलांनी केलेल्या कष्टाच्या, त्यांनी झिजवलेल्या त्यांच्या हाडाच्या, केलेल्या रक्ताच्या पाण्याच्या जोरावर मी शिकत गेलो. 10वीपर्यंत 12वीपर्यंत गावाकडे शिकलो, वेगवेगळ्या वसतिगृहात आश्रमशाळेत शिकून पुढे नगरला सुद्धा काही दिवस बालिकाश्रम रोडला अभ्यास केला. त्यानंतर पुण्याला अभ्यास केला आणि पुण्याला अभ्यास करून पहिल्या प्रयत्नात राज्यसेवा 2020ची जी एक्झाम दिली होती त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूला गेलो होतो, परंतु फक्त 0.75 मार्क्स कमी पडल्यामुळे माझं सिलेक्शन होऊ शकलं नव्हतं. परंतु त्यानंतर 2021च्या एक्झाममध्ये मी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू देत राज्यातून ऑल महाराष्ट्र रँक 16वा, DYSP मध्ये 3रा आणि NTT संवर्गातून प्रथम येऊन माझी DYSP पदी निवड झाली. सांगायचं एकच आहे याच्यामधून, बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल म्हणून सांगितलं की आज इथं काही पालक उपस्थित आहेत, काही तरुण तरुणी उपस्थित आहेत, काही विद्यार्थी उपस्थित आहेत. बऱ्याच वेळा आपल्या परिस्थितीचा बाऊ करून, बऱ्याच वेळा आर्थिक परिस्थितीचं भांडवल करून बरेच विद्यार्थी किंवा बरेच विद्यार्थिनी एक रेषा असते, ती लक्ष्मण रेषा म्हणत, ती पार करण्यात अपयशी ठरतात. कारण बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये न्यूनगंड असतात. बरेच मुलं मी आज पाहतो, तुमच्यापैकी काही असतील किंवा तुमचे मुलं असतील किंवा तुमच्या कोण्या नातेवाईकाची मुलं असतील, ग्रामीण भागामध्ये शिकत असताना मनामध्ये न्यूनगंड घेऊन राहतात की आम्ही ग्रामीण भागामध्ये शिकतो, झेडपीच्या शाळेत शिकतो, आमचे आई वडील गरीब आहेत, आम्हाला पुस्तक भेटत. संतोष खाडे सरांचं भाषण ऐकून खरंच खूप मोटिवेट झालो आणि मग त्यानंतर अनिताई लंके यांचं भाषण वगैरे झालं, प्रमुख पाहुण्यांचे भाषण वगैरे सगळे झाले आणि मग त्यानंतर जे कोण पुरस्कारार्थी होते त्यांचे पुरस्कार घ्यायला चालू केले. खरं तर या सगळ्यांची त्यांच्या कार्यक्षेत्रातली दखल घेऊन ह्या संस्थेने पुरस्कार आयोजित केला होता आणि त्यांना ते सगळे पुरस्कार वगैरे वाटप केलं आणि हा कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी मला पण भेटली होती. त्याच्यामुळे जेवढं काही करता येईल माझ्या पद्धतीने तेवढं केलं. मग इकडे मी फोटो काढत होतो तर तिकडे पंकज त्याची बाजू मस्तपैकी सांभाळत होता, त्याने मस्तपैकी ऑडिओ वगैरे लावले होते. खरं तर अशा कार्यक्रमांमुळे खूप नवीन नवीन लोकांची भेट होत होती आणि ते खरंच खूप मस्त वाटत होतं. चला मित्रांनो, फायनली सगळा कार्यक्रम वगैरे संपला आणि असा अवतार झाला. आता संध्याकाळी 7 वाजलेत. खरं तर 4 वाजता सुरू होऊन 6ला संपणार होता, पण उशीर झाला सगळ्याला. मग त्यामुळे आता संपलं आहे आणि आता सगळं आवरून वगैरे गाडी वगैरे घेऊन आता निघालो आहे घराकडं. चला जाऊया, वैताग आला. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा.